आणि नागरिकांना काय आवडतं? मान्य जिल्हाधिकारी तथा नियंत्रक नागरिक संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा भिवंडीचा आपण लोकेशन निवडलंय। स्थानिकचे प्रांताधिकारी तहसीलदार यांनी सहभाग घेतला। त्यांच्या इच्छेनुसार आपण हा कार्यक्रम इथं निश्चित केलेला। त्यामध्ये बऱ्याच संघटनेने सहभाग घेतलेला आहे। आपण तो प्रत्यक्ष बघितला। याचा उद्देश मुख्य हाच आहे की लोकांमध्ये घबराट पसरू नये, रुमर होऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नये, हा उद्देश आहे। अचानक इन्सिडेंट झाला, दुर्घटना घटना झाली, बॉम्ब हल्ला झाला तर त्यात काय करावं काय नाही करावं हे महत्त्वाचं आहे आणि हे प्रशिक्षण सिव्हिल डिफेन्स मार्फत देण्यात येते। तर त्याचा निश्चितच सर्व लोकांनी त्याचा लाभ घ्यावा किंवा प्रशिक्षण घेऊन स्वतःची सुटका संरक्षण करावं व स्वतः सुरक्षित झाला तर इतरांना तो सुरक्षित करेल, हा महत्त्वाचा उद्देश आहे। उद्देश काय आहे? नक्कीच आपला जो पहिल्यांदा हल्ला झाला त्यानंतर एअर स्ट्राईकचे जे चान्सेस होते तर त्या पार्श्वभूमीवरती आपल्या ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाला आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आपले ठाण्याचे खासदार नरेश चिमस्के साहेब असतील तर त्यांच्या आदेशान्वये त्याचे आमचे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सो उपायुक्त सो आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सो यांच्या आदेशान्वये आपण पूर्ण ठाणे जिल्ह्यात आत्तापर्यंत कल्याण असेल, त्यानंतर बदलापूर, त्यानंतर उल्हासनगर असेल, या ठिकाणी आपण विविध प्रकारचे प्रात्यक्षिक म्हणजे मॉकड्रिल आपण यशस्वीरित्या पार पाडल्या। त्यामध्ये कुठं फायर झाली असेल किंवा बिल्डिंग कोलॅप्स असेल किंवा बॉम्ब ब्लास्ट असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे मॉकड्रिल ते आपण यशस्वीरित्या पूर्ण केले। आज या ठिकाणी भिवंडी शहरामध्ये आज 10 मे रोजी मॉकड्रिल अरेंज केली। त्यामध्ये बिल्डिंग कोलॅप्स झाली आणि त्यामध्ये काही लोक अडकले, तर ते लोक अडकले त्यांना काढण्यासाठी आपल्याकडे जे अत्याधुनिक यंत्रसामुग्री जी आहे, बेसेट असेल, फायर सूट असेल, त्यानंतर जे कॉन्क्रीट कटर असेल किंवा पॉवर हॅमर असेल, यांच्या सहाय्याने आपण जे लोक अडकले होते ते लॅडर एक्सटेन्शन करून आपण त्यांना व्यवस्थितरित्या खाली काढले व्यवस्थितरित्या आणि हॉस्पिटलाइज केले। आजच्या जो बेळगावचा हल्ला झाला त्याच्याबद्दल जे भारताच्या सैनिकांनी त्याचं प्रत्युत्तर म्हणून जो आजपासून आता 2 दिवस झाले ते 3रा दिवस आहे, त्याचं प्रत्युत्तर द्यायला एकदम जोरदार द्यायला तयार केला आणि ते सगळ्यांच्या मनात आहे का हे देणं गरजेचंच होतं। कारण का आपण 50-70 वर्षापासून हेच सहन करतोय का रोज येतो कोणा कोण मारून जातो आणि आपण गप्पा बसतो, आपल्या घरात बसून आपण फक्त चर्चा करतो। त्याचं काहीतरी उत्तर द्यायला गरजेचं होतं, पण आज त्याचं उत्तर दिलं आपल्या सैनिक बॉर्डरवर त्याचे एकदम जोरदारपणे उत्तर देतात आणि त्याच्यामध्ये आज बाकीच्या ठिकाणी कुठले कृत्य घडवलं नाही म्हणून हा एक कार्यक्रम आयोजित केला आहे। कारण का पुढे काय होणार आहे अजून आम्हाला माहिती नाही, का इथल्या कोणालाच माहिती नाही, पण आपण वेळोवेळी आपण फक्त घरी बसून त्याची चर्चा करतो, एक सहानुभूती देतो का नाही असं व्हायला नव्हतं पाहिजे। पण खरोखर सगळ्यांना जे देशप्रेम आहे तर त्यांनी प्रत्येक वेळी असं काय घडलं तर आपण काय करू शकतो, फक्त नुसतं बोलून नाही चालणार, आपण आपल्या देशासाठी आपण काय करू शकतो त्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे। आपल्या काहीतरी एकदम आपल्यामध्ये काय गुण असतील, डॉक्टर असतील, वेगवेगळे असतील, तर त्यांनी आपल्या कलेक्टर साहेबांकडे का डीसीपी साहेबांकडे का प्रांतांत साहेबांकडे यांच्याकडे आपली नोंदणी करून घ्यायला पाहिजे। कारण का त्याच्यामुळे कधी गरज लागेल, कारण का आपल्याला सगळ्यांची गरज आहे। कारण का सरांनी सांगितलं आता देश तिकडे मजबूतीने लढतोय आणि आपल्याला विश्वास आहे का आपल्याकडे कोण टिकू शकणार नाही, फक्त आपण एक आपली प्रामाणिकता म्हणून आपण एवढ्या वर्ष कधी उत्तर नाही दिलं, पण आज त्यांनी जे कृत्य केलंय त्याच्यामुळे सगळ्यात पूर्ण देश चिडलेला आहे आणि त्याचं उत्तर देणं गरजेचंच होतं, मग आज उत्तर द्यायचं। पण आतली परिस्थिती खराब नाही व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण सगळ्यांनी म्हणजे आपण बोलतो आपण वारंवार काय ना काय चालूच असते देशात, सगळीकडे कुठे ना कुठे काय ना काय छोट्या छोट्या गोष्टी होत असते, पण ह्या काळात अशी कुठलीच गोष्ट व्हायला नाही पाहिजे का त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये आपलीच भांडणं होत राहते। म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टीमुळे पोस्ट करते, कोणी सोशल मीडियाला काय टाकते, हे आता सरांनी सांगितलं, त्याच्यामुळे काहीच घडलं नाही पाहिजे। कारण आज आपल्याला काय का आपण हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई आपण सगळे एकत्र आहे हे आपल्याला दाखवण्याचा हे आज एक वेळ आहे आणि आपण प्रत्येक वेळा दाखवतो आणि असं काहीच नाही, फक्त आपण एक छोटा काय एका कारणामुळे दुसऱ्याला दोष देतो, पण आपली सगळी एकता आज आपण बघतो, सगळीकडे एकता आहे, सगळे खुश आहेत। कारण का आज आपण रात्रभर न्यूज बघत असतो, आपला सैनिक काय करतो, आपल्या सैनिकाला काय त्रास झाला हे आपलं सगळं एक चिंता पडलेली असते, तर ती चिंता
तिकडे ते बॉर्डरवर करतील आणि बॉर्डरवर विजय होतील हा मला आपल्या सगळ्यांना एक विश्वास आहे. पण बॉर्डरच्या आतमध्ये काहीच घडलं तर आता आपल्या सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलंय कसं राहायचंय कसं करायचंय, पण त्यांना त्याच्याकडे लक्ष देऊन द्या. कुठे दुसरं काय झालं का तिकडे आपण गोंगाट करून गर्दी करून आता कुठलाय मोर्चा काय हे काढत बसायचं नाही. ते आहे आपल्याला वेळ आपले 50 वर्ष 100 वर्ष राहतील, पण आज आपल्याला कुठलं काम आहे याच्याकडे लक्ष द्यावं. आणि पत्रकार बंधूंना पण सांगतो अशा काही गोष्टी असतील तर आपण पण त्याकडे दुर्लक्ष करा. आपलं एक ध्येय काय आहे, सैनिकांच्या बद्दल आपल्याला हे आपल्या देशाबद्दल आहे त्याच्याकडे लक्ष द्या. कारण का या छोट्या गोष्टी कोणी काय केलं याच्याकडे आपण पण त्या गोष्टी असतील तर त्याच्यामुळे एक आपल्या समाजात वाद निर्माण होईल. अशा गोष्टी आपण पण नका टाकू. कारण का त्यामुळे का आपल्याला प्रशासनाला हे म्हणजे हे हेडेक आहे आणि दुसरं हेडेक तुम्ही करून तुम्हाला दुसरीकडे लक्ष विभागण्याचा प्रयत्न करतील काही लोक पण असतील पण अशी. पण त्यामुळे आपण सगळेजण एकत्र येऊ. आता जे सीमेवर युद्ध चालू आहे त्या युद्धामध्ये आपण जिंकू आणि एकत्र असलो तर आपल्याला कुठलाही देश आपल्या समोर येणार नाही एवढी आपल्या सगळ्यांना एक माहिती आहे. आणि परत एकदा एक सांगतो का आपण फक्त सहानुभूती न दाखवता आपल्याला रोडवर असं काय घडलं तर आपल्याला रोडवर उतरायला लागेल. नाही तर आपण वरून बोलतो आहे तर असं व्हायला नव्हतं पाहिजे. नाही पण तिकडे तो झालाय तर तिकडे जाऊ शकतो आणि आपण त्याला काहीतरी मदत पाणी तरी पाजू शकतो. अशी तरी मदत करायची आपली इच्छा असेल तर एक नावं देऊन ठेवा. मला वाटतं गरजेचं आहे. कारण का आपले युवा चिकार आहेत. कारण का आजपर्यंत आपण बघतो कधी काय घडलं तर सगळे युवा येतात आणि तिकडे ते म्हणतो ना कुठे बिल्डिंग पडली तर त्या बिल्डिंगला बोलते सगळेजण जे आतमध्ये फसलेले असतात तेच काढतात. पोलीस डिपार्टमेंट वाटलं तर लेट आलं असेल पण तिथूनची युवा ते बाहेर निघतात. कारण का सगळीकडे एवढे पोलीस पोहोचू शकत नाही, प्रशासन एवढं पोहोचू शकत नाही. आपल्या युवांनी तयार राहावं.